नमस्कार. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर अभिप्राय द्यायला विसरू नका. अजून कोणत्या संतवाणीचा अर्थ जाणून घ्यायचा आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि संतांची संतवाणीला सबस्क्राईब करून भक्तीच्या मार्गावर आमच्यासोबत जोडलं जा. हा अभंग संत बोधले महाराज यांचा असून यात जीवाचा जन्म, मृत्यूच्या चक्रातून झालेला सुटका आणि भगवंताच्या कृपेने मिळणारा मोक्ष यावर अत्यंत सखोल भाष्य केले आहे. प्रथम चरण. अनंत जन्माचे फेडिले सांकडे, चुकविले कोडे 84चे. भावार्थ विश्लेषण. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असे. हिंदू तत्वज्ञानानुसार हा जीव एका जन्माचा नसून तो लाखो वर्षांपासून प्रवास करत आहे. सांकडे म्हणजे केवळ अडचण नाही, तर एक प्रकारचे ऋण किंवा बंध आहे. आपण प्रत्येक जन्मात काही कर्मे करतो, त्याचे फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेतो, पुन्हा कर्मे करतो. हे एक न संपणारे चक्र आहे. कोडे 84चे. अध्यात्म सांगते की 84 लक्ष योनींमधून कीटक, प्राणी, पक्षी फिरल्यानंतर मानवी जन्म मिळतो. हे एक कोडे आहे, कारण सामान्य माणसाला आपण का आलो, कुठून आलो आणि कुठे जाणार हे समजत नाही. उदाहरणासहित स्पष्टीकरण. समजा एका माणसावर पिढ्यानपिढ्या चालत आलेले खूप मोठे कर्ज आहे. तो ते फेडण्याचा प्रयत्न करतोय, पण व्याजामुळे ते वाढतच चालले आहे. अचानक सावकाराला त्याची दया येते आणि तो सर्व कर्ज माफ करून टाकतो. तद्वतच पांडुरंगाने, परमेश्वराने भक्तावर कृपा केली आणि कर्माचे ते अनंत काळाचे सांकडे कर्ज एका क्षणात संपवून टाकले. आता त्याला पुन्हा येरझारा येणे जाणे करण्याची गरज उरली नाही. द्वितीय चरण. 84चा फेरा सोशी येरझारा, चुकवी दातारा पांडुरंगा. भावार्थ विश्लेषण. येथे सोशी हा शब्द महत्वाचा आहे. जन्म घेणे आणि मृत्यू पावणे ही प्रक्रिया अत्यंत क्लेशदायक आहे. संत म्हणतात की आईच्या गर्भातील 9 महिने आणि मृत्यूसमयी होणाऱ्या वेदना यातून हा जीव कित्येकदा गेला आहे. यालाच येरझारा, फेऱ्या मारणे म्हटले आहे. दातारा पांडुरंगा. भगवंताला येथे दाता म्हटले आहे. तो काय देतो? तो धन दौलत नाही, तर अभय आणि मुक्ती देतो. भक्त देवाला विनवणी करतोय की हे पांडुरंगा, या कष्टदायक चक्रातून मला तूच वाचवू शकतोस. स्वतःच्या ताकदीवर या मायेच्या बाजारातून बाहेर पडणे शक्य नाही. सखोल अर्थ. हा संसार म्हणजे एक भुलभुलैया आहे. आपण एका दारातून बाहेर पडतो असं वाटतं, तोच दुसऱ्या योनीच्या दारात उभे असतो. ही थकावट थांबवण्याचे सामर्थ्य केवळ ईश्वराच्या नामात आणि कृपेत आहे. उदाहरण. एखाद्या सेल्समनने दिवसभर कडाक्याच्या उन्हात एकाच वस्तीत 10 वेळा खेटे, येरझारा घालावेत आणि तरीही त्याची एकही विक्री होऊ नये. अशा कष्टांतून आणि अपयशातून पांडुरंग आपल्याला वाचवतो. एखादे लहान मूल गर्दीत हरवले की ते स्वतः रस्ता शोधू शकत नाही, पण जेव्हा त्याचे वडील, दाता त्याला उचलून घेतात, तेव्हा त्याचे वणवण फिरणे आपोआप थांबते. तृतीय चरण. बोधला म्हणे एक बरे केले, खत हे फाडिले जन्मांतरीचे. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात कृतज्ञतेचा परमोच्च बिंदू आहे. बोधला महाराज म्हणतात की देवा, तू माझ्यासाठी एक खूप मोठे आणि चांगले काम केलेस. खत फाडिले. जुन्या काळात जेव्हा कर्ज पूर्ण फिटायचे तेव्हा खत, कर्ज रोखा किंवा करारपत्र फाडून टाकले जायचे. खत फाडले की संबंध संपला. आता वसुलीला कोणी येणार नाही. जन्मांतरीचे हे खत एका जन्माचे नव्हते, तर युगायुगांचे होते. प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण या तिन्ही कर्मांचा हिशोब देवाने पुसून टाकला. उदाहरण. एखाद्या कैद्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याने कितीही प्रयत्न केला तरी तो तुरुंगाबाहेर जाऊ शकत नाही. पण देशाच्या राष्ट्रपतींनी, सर्वोच्च सत्ता जर त्याला क्षमा केली तर त्याचे गुन्हेगारीचे रेकॉर्ड खत फाडून टाकले जाते आणि तो मुक्त होतो. तसेच बोधला महाराज म्हणतात की पांडुरंगाने कृपाप्रसादाने माझ्या पापापुण्याचा हिशोबच संपवून टाकला, त्यामुळे आता मी पूर्णपणे मुक्त होतो. निष्कर्ष. हा अभंग सांगतो की मानवी जीवन हे कर्माच्या गुंतागुंतीत अडकलेले आहे. आपण स्वतःहून यातून सुटू शकत नाही. जेव्हा आपण पांडुरंगाला शरण जातो तेव्हा तो आपल्या अनेक जन्मांची उधारी, कर्मे स्वतःच्या अंगावर घेतो किंवा ती नष्ट करतो. ज्या दिवशी भगवंत आपल्या कर्माचे खत फाडून टाकतो त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात, नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.